हॅलो स्टुडंट, लास्ट पार्ट मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट स्टडी केला होता. आज आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. फर्स्ट क्वेश्चन आहे 127/200. यामध्ये काय करायचं, तुम्हाला दिलेल्या रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म मध्ये काय करायचं, रिप्रेझेंटेशन करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 200 नी 127 ला डिवाइड करावं लागणार आहे. टू डिवाइड 127/200. ओके, आता 200 हा बिगर नंबर आहे 127 पेक्षा. ओके, तर फर्स्ट डिव्हिजन आपण कितीनी देणार, मग 0 नी डिव्हिजन दिल्यानंतर काय येणार आहे, 0 मायनस 127. ओके, त्यानंतर आपण जर डेसिमल दिला तर खाली काय येणार आहे, 0 येणार. मग आपल्याला आता व्हॅल्यू काय झाली, 1270. ओके, आता 1270 ला आपण कितीने डिवाइड करणार आहे, 200 ने. ओके, 2 6 जा 12. डिव्हिजन कशाने येणार आहे, 6 ने. 2 6 जा 12. ओके, म्हणजे 200 इंटू 6, 600 600 6 2 जा 12. 200 6 जा 1200. ओके, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहतो, 70. ओके, अगेन 200 हा 70 लेस आहे, त्याच्यामुळे डेसिमल मुळे इथे किती झाला, 700. ओके, आता किती डिवाइड करणार आपण, 2 3 जा 6, म्हणजे 200 इंटू 3 केले, किती मिळाले, 0 0 2 3 जा 6, म्हणजे 200 इंटू 3 किती मिळाले, 600. 700 मायनस 600 विच इज इक्वल टू 100. अगेन 100 हा लेस आहे 200 पेक्षा, डेसिमल पॉइंट मुळे इथे काय येणार आहे, 0. किती झाला, 1000. मग 200 5 जा किती मिळतं, 500 500 5 2 जा 10, किती मिळाले, 1000. डिव्हिजन किती देणार, 5 नी 1000. सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहिला, 0. ओके, म्हणजे जिथे रिमाइंडर 0 झाला तिथे डिव्हिजन आपली एंड झाली. ओके, मग यापुढे तुम्ही डिव्हिजन करू शकता का, नाही. मग या डिव्हिजनचा टर्म एंड झाला, त्यामुळे ही मिळालेल्या डेसिमल फॉर्म हा कोणत्या फॉर्मचा झाला, टर्मिनेटिंग. ओके, 127/200 इज इक्वल टू 0.635. हा डेसिमल फॉर्म झाला 127/200 चा. त्यानंतर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय, 25/99. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचंय, 99 नी 25 ला डिवाइड करायचं. अगेन 99 हा 25 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे पहिली डिव्हिजन ही किती जाणार आहे आपली, 0 नी. त्यानंतर काय देणार आपण, डेसिमल पॉइंट. मग 25चं काय होणार आहे, 250. करेक्ट. 99 2 जा आपण जर केले 99 इंटू 2 म्हणजे 9 2 जा 18, रिमाइंडर 9 2 जा 18 प्लस 198. ओके, मग ते 250 च्या जवळपास आहे, म्हणून किती डिवाइड करणार, 2 नी. सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहतो, 52. करेक्ट. डेसिमल मुळे इथे काय आला, 0. 99 नी 520 ला डिवाइड करायचंय. 99 5 जा किती रिमाइंडर मिळतो आपल्याला, 495. सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहतोय, 25. ओके, आता बघा हा 25 अगेन आपल्या फर्स्ट स्टेपला आपण आलो, जिथे आपण 25 ला डिवाइड केलं होतं, आणि इथे सुद्धा काय होतं, 25. मग आपण डिवायडेशनला पुन्हा काय करणार आहे, स्टार्ट सेम प्रोसेस होणार, म्हणजे पुन्हा तुमचं 25 काय होणार, रिपीट होत जाणार. म्हणून 25/99 डेसिमल फॉर्म काय येणार आहे, 0.25. ओके, आता बघा 25 आल्यानंतर आपण काय करणार, याला 0 येणार, अगेन 2 नी डिवाइड करणार, अगेन 198 येणार. सबट्रॅक्शन केलं, काय आलं, 52 चा 0 झाला, अगेन 5 नी डिवाइड केलं, किती येणार, 495. अगेन रिमाइंडर काय येणार, 25. असं तुम्ही इन्फिनिटी पर्यंत जरी करत राहिला तरी तुमचा रिमाइंडर कधीही 0 येणार नाही. मग आपल्याला डेसिमल फॉर्म काय मिळाला, 0.2525. करेक्ट. आणि तो अप टू इन्फिनिटी पर्यंत काय राहणार तुम्हाला, तोच डेसिमल फॉर्म मिळत राहणार.
म्हणजे काय राहणार 0.2525 अप टू इन्फिनिटी, म्हणजे 25 इज ग्रुप ऑफ नंबर विल बी रिपीटेड. ओके, देअरफॉर मग आपण काय करणार, लिहिताना हे रिप्रेझेंट कसं करणार, 25/99 इज इक्वल टू डेसिमल फॉर्म काय, कोणता डेसिमल पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत, 25चा ग्रुप, मग काय करणार 0.25 आणि त्याच्यावरती काय करणार आपण आडवी रेष देणार. ओके, कारण की 25 नंबर हा काय होत जातोय, रिपीट होत जातोय इन डिव्हिजन. ओके, आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया. एक्झाम्पल नंबर 3 काय दिले आपल्याला, 23/7. 7 नी आपल्याला कशाला डिवाइड करायचं आहे, 23 ला. ओके, 7 3 जा 21, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहिला 2. 7 नी 2 ला डिवाइड होणार नाही म्हणून काय दिलं इथं डेसिमल, त्यामुळे इथे काय आला 2चा 20. करेक्ट. मग आता काय येणार आहे, 7 2 जा 14, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर किती राहिला 6. अगेन पॉइंट मग 60 झाला. 7 8 जा 56, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर 4 राहिला, 0 दिला. 7 5 जा 35, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर 5 राहिला. करेक्ट, 5चा 0 झाला म्हणजे 50 झाला. अगेन 7 7 जा 49, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर 1 राहिला. 1चा काय झाला 10 डेसिमल पॉइंटमुळे. अगेन आता 7 आणि 10 म्हणले 7 1 जा 7, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर काय राहिला 3. ओके, 3चा काय झाला 0. 30, मग 7 4 जा 28, सबट्रॅक्शन केलं, रिमाइंडर काय राहिला 2. आता बघा 2 कुठे आला होता आपला, इथे. अगेन म्हणजे आपण 2 ला डिवाइड होणार नाही म्हणून काय करणार 20 करणार. करेक्ट, म्हणजे परत 2 ची डिव्हिजन सुरू स्टार्ट झाली. अगेन पुन्हा ह्याच रिमाइंडर राहणार, हेच डिव्हिजन येत राहणार, म्हणजे अगेन परत आपला डिव्हिजन हीच पुन्हा रिपीट होत जाणार. म्हणून काय करणार आपण 23/7 20 पासून स्टार्ट होणार. अगेन इथे केल्यानंतर म्हणजे 7 2 पासून पुन्हा काय होणार रिपीट होत जाणार. मग आपल्याला डेसिमल फॉर्म काय मिळाला 3.285714. हे रिपीट होणार आहेत पुन्हा, म्हणून यांच्या डोक्यावर काय दिली आडवी लाईन. ओके, त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. काय दिले आपल्याला 4/5. 5 ने डिवाइड करायचं आहे 4 ला. ओके, 5 ने 4 ला होणार आहे का, म्हणून नाही, म्हणून 0चं डिव्हिजन दिलं. रिमाइंडर काय राहिला 4, डेसिमल दिला त्यामुळे काय आला 40. 5 8 जा 40, रिमाइंडर काय झाला 0. रिमाइंडर 0 आला म्हणलं आपल्या डिव्हिजनची काय झाली टर्म एंडिंग झाली. बरोबर. 4/5 इज इक्वल टू काय आलं 0.8. पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे का, नाही, त्याच्यामुळे हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात.